चतुर्थ श्रेणी दर्जासाठी राज्यभर कोतवाल संघटनेचे आंदोलन। राज्यातील कोतवालांनी चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभरात जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येत असून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। 26 सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचा घटक आहे। महसूल गोळा करणे, निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवर कामे पार पाडण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कोतवालांना अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन सुविधा मिळत नाही। कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यांवर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधीशांनी दिली आहे। आज या आंदोलनात ज्ञानेश्वर बुलबुले, माणिक गिरे, अनिल राऊत, माधव कांबळे, संतोष रानगिरे यांच्यासह जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी तसेच महिला कोतवाल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी आजपासून जिल्हा स्तरावर धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर जे लाभ आहेत ते सर्व लाभ कोतवाल कर्मचारी यांना भेटले पाहिजेत। यासाठी आज परभणी जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलनास सुरुवात झालेली आहे। तसेच उद्यापासून आमची मागणी जर मान्य नाही झाली तर उद्यापासून मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्यातील सर्व कोतवालांच्या वतीने कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल। यासाठी राज्यभरातून सर्व कोतवाल आझाद मैदान या ठिकाणी येणार आहेत। कोतवाल कर्मचारी हा महसूल विभागाचा शेवटचा घटक असला तरी यामागे कर्तव्ये मोठ्या प्रमाणात सोपवण्यात आलेली आहेत। त्यामुळे राज्य शासनाला अशी विनंती करण्यात येते की राज्यातील सर्व कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, अन्यथा कोतवालांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय असणार नाही।